उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी बेड्यावर हंडाभर पाण्यासाठी जीव पणाला. साखळी करून विहिरीमध्ये उतरत पाणी भरण्याची वेळ. आतापर्यंत 6 ग्रामस्थांनी गमावला पाण्यासाठी जीव. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. सिग्नल बिघाडामुळे कसारा ते कल्याण मार्गावरही वाहतूक ठप्प. विविध स्थानकांवरती गाड्या खोळंबल्या. हायकोर्टाचा मनाई आदेश असताना सुद्धा मुंबईतल्या विलेपार्ल्यामध्ये महानगरपालिकेनं जैन मंदिर पाडलं. जैन समाजाचं महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन. हिंदीच्या सक्तीला विरोध करणारे इंग्रजीच्या सक्तीविरुद्ध का बोलत नाहीत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना सवाल. महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका गुजरातपासून. संजय राऊतांची जळजळीत टीका. भाजपसोबत ठरवूनच महानगरपालिकेसाठी राज ठाकरेंचा जागर. राऊतांनी डिवचलं. सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांची स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्या विरोधात चकार शब्द न बोलणारा ससूनचा अहवाल जाळून टाका. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप. असा रिपोर्ट येऊच कसा शकतो, असाही सवाल. बीडच्या गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं फडणवीस उपस्थित राहणार. तर मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच मंचावर येणार. सुरेश धस यांच्या मतदारसंघामधल्या कार्यक्रमामध्ये लावणार हजेरी. एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारातला 1240 कोटींचा पीएफ भरलाच नाही. पीएफ न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांना व्याजापोटी मिळणारे 100 कोटी रुपये बुडाले. पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भामध्ये तापमान वाढीचा अंदाज. अकोल्यामध्ये काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. बार्शीच्या 10 जलतरणपटूंच्या भारत ते श्रीलंकेदरम्यान समुद्रमार्गे पोहण्याचा पराक्रम. जलतरणपटू अवघ्या 9 ते 14 या वयोगटातले. 10 पैकी 4 जलतरणपटू तर मुली. पंजाब किंग्सकडून आरसीबीचा घरच्या मैदानावरती सलग 3रा पराभव. 14 षटकांच्या सामन्यामध्ये पंजाबचा 5 गडी राखून विजय. पंजाब गुणतालिकेमध्ये 2ऱ्या क्रमांकावर. नमस्कार, मी आमिनी.